नमस्कार, आज मी बनवत आहे रवा आणि तांदळाच्या पिठापासून चिवडा रेसिपी। त्याकरता मी 1 कप रवा घेतलेला आहे। रवा बारीक किंवा जाडा कुठलाही असला तरी आपल्याला मिक्सरमधून त्याला एकदा फिरवून घ्यायचं आहे। 1 कप रव्याला मी 1 कप पाणी एका कढईमध्ये गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। पाणी एकदा बॉईल झालं की आपल्याला गॅस बंद करून बारीक केलेला रवा यामध्ये घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे आणि कव्हर करून याला एक 5-6 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। हाताला सहन होईल इतपत थंड झालं की यामध्ये 1 कप आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता गरज पडेल तेव्हा आपल्याला याच्यामध्ये पाणी घालून याचा एक आपल्याला सॉफ्ट गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा आपल्याला मऊच बनवायचा आहे, कारण आपण जेव्हा याचे शेव पाडू तर आपल्याला पाडताना त्रास होणार नाही। आता हे पीठ आपल्याला 10 मिनिट मुरवायला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि ज्या साच्याने आपल्याला शेव करायचं आहे त्या साच्याला आपल्याला तेल लावून ठेवायचं आहे। 10 मिनिट झालेले आहेत, पीठही आपलं मुरलेलं आहे। आता त्याला एकदा मी पुन्हा छान मळून घेत आहे आणि आता त्याचा एक रोल करून मी ह्या साच्यामध्ये घालत आहे। तेल मी साईडला गरम करायला ठेवलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की गॅस आपल्याला मीडियम करायचा आहे आणि आता आपल्याला तेलामध्ये हा शेव पिळून घ्यायचा आहे। मीडियम फ्लेमवर आपल्याला क्रिस्पी होतपर्यंत हा शेव तळून घ्यायचा आहे। शेव आपला तयार आहे, मी काढून घेते। ह्याच पद्धतीने आपल्याला बाकीचेही शेव तयार करून घ्यायचे आहेत। सगळे शेव तयार आहेत, मी हे काढून घेतलेले आहेत। आता याकरता लागणाऱ्या वस्तू आपल्याला तळायच्या आहेत। शेंगदाणे, डाळवं हे मी तळून घेत आहे। पॅन पसरट असल्यामुळे मी तेल दुसऱ्या कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, खोबरं हे सगळं मी तळून काढत आहे। ड्रायफ्रूट्सही मी काढलेले आहेत, बदाम, काळे मनुके। तो व्हिडिओ इथे स्किप झालेला आहे। शेव आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला तुकडे करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण जे आता तळून घेतलेले पदार्थ आहेत ते यामध्ये घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत। याच्याकरता आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे। 1 टेबलस्पून पिठी साखर, 1 टेबलस्पून आमचूर पावडर, थोडंसं काळी मिरी पावडर, चवीपुरतं थोडं मीठ, तुम्ही इथे लाल तिखटही घालू शकता, थोडंसं जिरे पावडर, आवडत असेल तर थोडासा गरम मसालाही तुम्ही यामध्ये घालू शकता। आमचूर पावडरच्या ऐवजी या ठिकाणी चाट मसाल्याचाही वापर आपण करू शकतो। हा सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीच्या प्रमाणात आपल्याला ह्या चिवड्यावर घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हा चिवडा खायला फार छान लागतो। 1-2 महिने असला तरी चांगला राहतो, खराब होत नाही। एकदा नक्की ट्राय करा। आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा। धन्यवाद।